नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 72 ठोके। एक सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला 72 पडतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा टिंबटिंब यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार। त्यानंतर जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे 24 ऑक्टोबर। 24 ऑक्टोबर रोजी जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 4, एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे शुभमन गिल। प्रश्न क्रमांक 5, शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा राज्य। पुढे खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यात वाहते? याचं उत्तर आहे कावेरी नदी। प्रश्न क्रमांक 7, 65व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनलेले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो शिवराज राक्षे। पुढे ई लर्निंग म्हणजे काय? मित्रांनो, याचं उत्तर आहे संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन। प्रश्न क्रमांक 9, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे? तर याचं उत्तर आहे 4थे स्थान। ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे 4थे स्थान आहे। त्यानंतर जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण टिंबटिंब समित्यामार्फत चालते। तर याचं उत्तर आहे मित्रांनो 10। त्या 10 समित्या आहेत स्थायी, बांधकाम, कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, महिला आणि बाल कल्याण आणि जलसंधारण आणि पाणी पुरवठा या समित्या। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नोवाक जोकोविच। नोवाक जोकोविचने सर्वात जास्त वेळा ग्रँड स्लॅम हे पदक जिंकलेले आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 12, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले आहे। त्यानंतर कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे? याचं उत्तर आहे ब्राझील देश। पुढे मित्रांनो, एक आपल्याला शृंखला दिलेली आहे आणि त्याच्यातला आपल्याला संबंध ओळखायचा आहे। तर मित्रांनो, या साखळीमध्ये एका अल्फाबेटने फरक वाढत गेलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे पी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली। प्रश्न क्रमांक 16, क्रिकेट एशिया कप 2023 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर याचं उत्तर आहे भारत संघ। पुढे प्रश्न क्रमांक 17, बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे प्यादा। पुढे एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी। त्यानंतर महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले? याचं उत्तर आहे मित्रांनो 14,000 कोटी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? याचं उत्तर आहे कन्याकुमारी।
पुढे प्रसिद्ध हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? याचं उत्तर आहे मित्रांनो कीर्तन. प्रसिद्ध हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर हे कीर्तनाशी संबंधित होते. त्यानंतर पुढे जाऊया. हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 महोत्सव आयोजित केला गेला? याचं उत्तर आहे मित्रांनो तमिळनाडू राज्य. तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 महोत्सव आयोजित केला गेला. पुढे पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय? याचं उत्तर आहे मित्रांनो सुधारणावादी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. त्यानंतर संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद टिंबटिंबमध्ये नमूद आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 368 कलम. 368 कलमाअंतर्गत संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया केलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊया. कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला? तर याचं उत्तर आहे बिपिन चंद्र पाल. पुढे प्रश्न क्रमांक 28. ज्या गोष्टीची भीती वाटते ती समोर येऊन उभी राहते या अर्थाची जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती? तर मित्रांनो याचं उत्तर आहे भित्यासाठी ब्रह्मरक्षक. पुढे जाऊया. स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारसीनुसार 1976 मध्ये 42व्या दुरुस्तीद्वारे टिंबटिंब या बाबीला घटनेत समाविष्ट केले आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. पुढे प्रश्न क्रमांक 30. कर्करेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही? लक्षात असू द्या मित्रांनो जात नाही असं विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. पुढे जाऊया. मान्सून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे अभय के. प्रश्न क्रमांक 32. जागतिक व्यापार संघटनेतील सदस्य देशांची एकूण संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 164 संख्या. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते पीक खरीपाचे नाही? याचं उत्तर आहे मोहरी. त्यानंतर चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास टिंबटिंब हे ग्रहण होते. तर मित्रांनो याचं उत्तर आहे चंद्रग्रहण. त्यानंतर भारतात कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते? तर याचं उत्तर आहे अंदमान निकोबार बेट येथे. पुढे विद्युत दाबाचे एकक काय आहे? तर याचं उत्तर आहे व्होल्ट. विद्युत दाबाचे एकक हे व्होल्ट आहे. त्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते? तर याचं उत्तर आहे नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे. प्रश्न क्रमांक 38. इस्रायल या देशाची राजधानी कोणती? तर याचं उत्तर आहे जेरुसलेम. जेरुसलेम हे इस्रायल देशाची राजधानी आहे. पुढे जाऊया. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शीतल देवी आणि राजेश कुमार यांनी कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे तिरंदाजी खेळ. तिरंदाजी खेळात शीतल देवी आणि राजेश कुमार यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यानंतर वाळवंटी प्रदेशातील मुख्य पीक टिंबटिंब आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे खजूर पीक. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात सरकारी आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 42. मॅकडॉनल्ड्स इंडियाने भारतातील फर्स्ट एअरपोर्ट ड्राईव्ह थ्रू रेस्टॉरंटचे अनावरण कोठे केले?
तर मित्रांनो याचं उत्तर आहे मुंबई येथे. पुढे कोणत्या राज्यात 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा विदिशा कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश राज्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44, जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशात सापडला? तर याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका देश. त्यानंतर गोड जिभेच्या कोणत्या भागाला कळते? तर याचं उत्तर आहे शेंड्याला. जिभेच्या शेंड्याच्या भागाला गोडीची चव कळते. पुढे पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणती? तर याचं बरोबर उत्तर आहे ब व क जीवनसत्व. त्यानंतर भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र 1927 साली कुठे सुरू झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई येथे. पुढे प्रश्न क्रमांक 48, भारतातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर येथे. प्रश्न क्रमांक 49, संयुक्त महाराष्ट्राची समितीची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे 1956 साली. पुढे प्रश्न क्रमांक 50, सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य. त्यानंतर ओखा हे बंदर टिंबटिंब या राज्यात आहे. तर याचं उत्तर आहे गुजरात राज्य. गुजरात राज्य येथे ओखा हे बंदर आहे. पुढे जाऊया, सांस्कृतिक महोत्सव आडीपेरुक्कू कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे तमिळनाडू राज्यामध्ये. तर मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 53, राष्ट्रीय वायुश्री योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वृद्ध आणि अपंगांसाठी. तर मित्रांनो हे होते आपले आजचे जनरल नॉलेजचे प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.